हॅलो फ्रेंड्स, मी गायत्री. वेलकम टू माय ब्लॉग डे 2 इन महाबळेश्वर. आज सकाळची सुरुवात फार छान झाली. उठल्या उठल्या नवऱ्याने गरमागरम चहा हातात आणून दिला. आमची रूम अगदी पूलजवळ होती, सो व्ह्यू बघत बघत गप्पा मारत आम्ही आमचा सकाळचा चहा एन्जॉय केला. त्या निवांत सकाळी आम्ही दोघेही बसून पूलचा नजारा पाहत बसलो. तिथल्या शांततेत एक वेगळीच गोडी होती. अर्थात व्योम झोपलेला. हातात गरमागरम चहा, समोर मन मोहवणारा पूल आणि बाजूला आपली खास व्यक्ती. दृश्य सगळं अगदी फिल्मसारखं होतं, पण त्यातली भावना खऱ्या आयुष्यातली होती. आम्ही मग छान फ्रेश झालो. व्योम उठलेला, त्याला भरवलं, आंघोळ घातली आणि मी आणि व्योम आमच्या रिसॉर्टच्या परिसरात थोडा वेळ फिरायला बाहेर पडलो. स्विमिंग पूल आणि सुंदर सनसेट पॉईंट जवळही गेलो, पण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. तरीही सगळं वातावरण अगदी सुंदर वाटत होतं. खूप छान. तेवढ्यात आमच्या सेल्फीचा सिलसिला सुरू झाला. खूप सारे सेल्फीज, हसू, वेगवेगळे अँगल्स आणि व्योमचे एक्सप्रेशन्स, सगळंच खूप खास. पूल बघून व्योमची एक्साइटमेंट काही वेगळीच होती. ही स्ट्रोली अ वॉटर बेबी. इतकं थंड असूनही त्याला माझ्याकडे थांबायचंच नव्हतं. पूल बघून त्याला पूलमध्ये उडीच मारायची होती. म्हणून आम्ही जास्त वेळ न थांबता आम्ही रूमकडे परत आलो आणि परत आम्हाला नंतर मेट्रोला जायचं होतं, त्याची तयारी केली. आम्ही मेट्रो गार्डनला ब्रंचसाठी गेलो. तिथे थोडी खरेदी केली. मग तिथला पिझ्झा, सँडविचेस, फ्रेंच फ्राईज अँड स्पेशल माय फेवरेट स्ट्रॉबेरी क्रीम. स्ट्रॉबेरी क्रीम पाहून व्योमचे डोळे चमकले, अगदी आनंदाने उजळले. जणू त्याच्या छोट्याशा मनात एकच विचार, ही आई मला खायला देणार का? आम्ही ऑर्डर केली आणि जेव्हा समोर आली ती स्ट्रॉबेरी क्रीम, तो एकच क्षण होता. व्योमचं पूर्ण लक्ष त्याच्यावर. त्याला मी ती क्रीम भरवली. तो खात होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वॉज प्राइसलेस. माझं आई मन मात्र द्विधा. तो एन्जॉय करतोय, मला त्याला बघून खूप गोड वाटतंय, पण त्याच वेळी जास्त गोड नको देऊ हा विचार सतत मनात. तो खाताना किती खुश होता, पण मी प्रत्येक घोट मोजून देत होते. आईची काळजी म्हणजे अशीच, आता कळतंय. एकीकडे त्याला आनंद द्यायचा पण होता, पण दुसरीकडे त्याचं आरोग्यही जपायचं होतं. मग तिथे आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि मग आम्ही जुन्या महाबळेश्वर येथील शिव मंदिरात गेलो. सुंदर वातावरण झालेलं आणि आमच्या गाण्यांच्या भेंड्या परत सुरू झाल्या. मंदिरात शूटिंग अलाउड नव्हतं, म्हणून जास्त काही करू शकले नाही, पण दर्शन मात्र शांत आणि समाधानकारक झालं. व्योम झोपल्यामुळे व्योम आणि आई गाडीतच होते. मग आम्ही पटकन जाऊन दोघे दर्शन करून आलो. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. रूमवर जाऊन थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी क्लब हाऊसला गेलो आणि रात्री कंटाळा आलेला म्हणून रूममध्येच थाळी मागवली. चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. डे 3 इन महाबळेश्वर. बाय.